अवधूत चिंतन श्री देवदत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. श्री स्वामी समर्थ. गुरुचरणी मस्तकी टेकता शंका सगळी हरपते. स्वामीच्या नामस्मरणाने अंतरात्मा उजळते. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. स्वामी भक्तांनो, पाप करत असताना देव गप्प राहतो. पापी लोकांना पाप करत असताना हे पाहून देव का शांत राहतो? काही लोकांना बोलताना असे कधी ऐकले आहे का की तो माणूस खूप चांगला होता, देवाने त्याचे वाईट केले, तू खूप चांगले मित्र आणि चांगल्या स्वभावाचा माणूस आहेस, असे अनेक ठिकाणी ऐकले आहे का? तसेच काहींच्या बाबतीत असे ऐकले असेल की तो नेहमी लोकांवर अत्याचार करतो, तरीही देव त्याला कधीच दुःख देत नाही. दिवसेंदिवस त्याची संपत्ती वाढत जाते. शेवटी हे सर्व देवाला दिसत नाही का? देवाच्या डोळ्यासमोर हे पाप घडत असताना देव शांत का राहतो? अशा प्रकारे लोकांचा देवावरील विश्वास कमी व्हायला लागतो. त्यासाठी मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा काही कारणे सांगणार आहे की देव पाप घडताना कसे पाहत राहतो. या संदर्भात मी तुम्हाला एक कथा सांगेल. ऐका. छोट्याशा गावात ही एक कथा आहे. त्या गावात भगवान विष्णूचे एक अतिशय सुंदर मंदिर बांधले गेले. मंदिराची देखभाल करण्यासाठी त्याच गावातील एक पुजाऱ्याला ठेवले होते. एके दिवशी काय होते तर एके दिवशी मंदिराची देखभाल करताना जो सेवक होता तो सकाळ संध्याकाळ मंदिराची साफसफाई करत असायचा. दोन्ही वेळेचे स्नान ध्यान करून देवाची पूजा करायचा. तो खूप गरीब आणि दुःखी होता. मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून त्याने जी काही देणगी मिळायची त्यातून तो आपला संसार चालवायचा. मंदिराच्या आवारात काम करत असताना त्याची आयुष्याची नाळ त्या मंदिराशी जोडली गेली. वैयक्तिक तक्रार देवाच्या मूर्तीसमोर बसून उभे राहून तो करायचा. कधी घराबद्दल, कधी कुटुंबाबद्दल, कधी संसाराबद्दल. एक दिवस तो देवाच्या पुतळ्यासमोर उभे राहून तक्रार करत होता. अरे देवा, तुझ्या आयुष्यात किती आरामात आहे. तू फक्त मंदिरात एका ठिकाणी आरामात उभा राहतोस, लोकांच्या प्रार्थना ऐकतोस, काहीकडून लाडू घेतोस, काहीकडून प्रसाद येते. उभे राहून तुला विविध प्रकारची मिठाई पदार्थ खायला भेटतात. तुझ्या आयुष्यात खूप सोपं आहे. माझं जीवन खूप कठीण आहे. माझे आयुष्य खूप छोटे आहे. हजारो प्रकारचे ग्रासलेलं आहे. खूप साऱ्या समस्या माझ्या जीवनात आहे. दिवसभर मेहनत करूनही मी माझ्या कुटुंबाचे 2 वेळेचे गुजारण करत आहे. आणि पापी पाखंडी लोक पहा, रात्रंदिवस ते वाईट कृत्य करतात, तरीही आनंदाने जीवन जगतात. देवा, जर माझ्या आयुष्यात तुझ्यासारखे असते तर माझे जीवन किती आनंदी झाले असते. आपल्या सेवकाचे असे शब्द ऐकून देव थांबला नाही. देव त्याच वेळी मूर्तीतून दर्शन देतो. सेवकाला म्हणू लागला, भक्त, तू फक्त चुकीचा विचार करत आहे. तू जसा विचार करत आहेस तसं नाही. दुरून पाहिल्यावर प्रत्येकाचं आयुष्य आपल्यापेक्षा चांगलं दिसतं. जेव्हा आपल्याला त्याच्या वास्तविक जीवनाची माहिती मिळते तेव्हा मग समजते की मी किती सुखी आहे. समोरची व्यक्ती माझ्यापेक्षा किती हलाख्याचे जीवन जगत आहे. तू माझे जीवन सोपे समजत आहेस. माझे जीवन काही ना तुला समजते तितकं सोपं नाही. मला हे अनेक गोष्टी पाहिजे आहेत. बरीच व्यवस्था करावी लागते आणि काळजी आहे. ज्याच्याबरोबर चांगले वाईट, याच्याबरोबर वाईट कसे असावे
या सगळ्याचा विचार करावा लागतो. कोण असा ज्यावर अत्याचार करतो, कोणी पीडितेवर अत्याचार करतो, त्यामुळे त्याला संरक्षण द्यावे लागते. ज्या दिवशी तुला माझी जबाबदारी समजेल, त्या दिवशी तुला माझी मेहनतही कळेल. हे सर्व इतके सोपं नाही. बाप बनून माणूस ज्या प्रकारे आपल्या मुलाकडे जबाबदारी पार पाडतो, त्याच्या आनंदाच्या चांगल्या वाईट याची काळजी घेतो, त्याचप्रमाणे मला तुझ्या सर्वाची काळजी घ्यावी लागते. एकाच वेळी इतक्या जबाबदाऱ्या असतात, ते सर्व मला पार पाडावे लागतात. तेव्हा देवाचे म्हणणे ऐकून तो भक्त म्हणतो, अरे देवा, हे काय बोलणं तुझे? काय काम खरंच सोपं आहे असे की तो दिवसभर उभे राहतो, पण मी दिवसभर उभे राहू शकतो, पण मला त्रास होत असतो. पण माझ्या या कामासाठी खूप संयम आवश्यक आहे. काही माणसाकडे तेवढा संयम नाही की तो निकाल जाहीर होईपर्यंत थांबू शकेल. माणसामध्ये कमजोरी आहे की थोडं लपवतो आणि गर्वाने भरून जातो. त्याने त्याला थोडी जरी दुखापत झाली तर विखरतो. तो आपल्या भावना सांभाळू शकत नाही. वय देवा, हे मित्रांनो, तुम्ही हे ऐकून सेवक म्हणाला की आज जर असेल तर तू मला तुझ्या आयुष्यात एक दिवस जगू दे. तू सांगशील तसं करेल. देवाने त्याला खूप समजवलं, पण तो खूप हट्टी झाला. त्याने त्याला एक हाती त्याला पटलं नाही. देवाने विचार केला की मला एका दिवसाचे जीवन त्याला द्यावे लागेल, कारण काही लोकांवर उपदेशाची काही परिणाम होत नाही. हे दुनियेचा मार खाल्ल्यावर योग्य मार्गावर येतात. देव म्हणाला, ठीक आहे, म्हणून तू एक दिवस देव त्याला बनवतो आणि तुझे जीवन तो जगतो. बघू उद्या तू तुझं काम कसं करतोस. आणि हो, माझे जीवन जगण्यासाठी तुला काही अटीचे पालन करावे लागेल असे भगवंत म्हणतो. तेव्हा देवा, मी तुझ्या सर्व अटी मान्य करायला तयार आहे. सांग तुझी काय अट आहे? तेव्हा देव म्हणतात, दररोज अनेक लोक मंदिरात येतात. त्यामध्ये चांगले लोकही असतात आणि वाईटही असतात. सर्वाचं सगळं ऐकून घ्यायचं असतं आणि त्याच्यानुसार त्यांना फळसुद्धा द्यायचं असतं, कारण देवावर प्रत्येक हक्क आहे. म्हणून ते सांगतात ना, पण शेवटी कसं आहे ना, देवाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. देव आपली मनुष्याची जागा ती आहे फक्त भगवंता चरणी आपली जागा आहे आणि तिथेच आपण योग्य आहोत. भगवंतांना आपण कायम स्मरण केले पाहिजे, कारण भगवंत आपल्या पाठीशी कायम असतात. वाईट बोलणारे कितीही बोलतील, घमंड करणारे कितीही घमंड करतील, पण आपण शांत बसून आपण आपल्या मार्गाने घ्यायचं. एक दिवस आपल्याला नक्कीच येत असतो आणि भगवान आपल्याला नक्कीच आपण भगवंताचे भक्त बनत असतो. प्रिय स्वामी भक्तांनो, जर सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. हा संदेश आपल्या प्रियजनांना तुम्ही शेअर करा आणि पहा, कितीही आपल्या आयुष्यात संकटे आली तरी त्या संकटातून बाहेर निघण्याचा आपल्याला त्यावरती उपाय नक्कीच मिळत असतं. विश्वास ठेवायचा आणि त्यानुसार कर्म करत राहायचं. नशीब बदलणारच असतं, कारण आपल्याला सुद्धा भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होत असतात. त्यासाठी भगवंतावरती विश्वास ठेवा, देवाचे नामस्मरण करा, घरात पॉझिटिव्हिटी ठेवा. कितीही काही झाले तरी वाईट मार्गाच्या लोकांसोबत तुम्ही राहू नका आणि शांत मनाला ताकद देणारा तारक मंत्र आहे, त्याचे पठण कायम तुम्ही करत राहा. उगाची भीतोसी बैहे पळू दे, जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याच्या. अशक्य ही शक्य
करतील स्वामी, अशक्यही शक्य करतील स्वामी. आजचा संदेश आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.